सुप्रीम कोर्टात याचिका म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही परत दाखवत असलेलं 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून संघटनात्मक निवडीचं. नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका. खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी. उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा. मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. मुंबई पोलीस सतर्क. महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार हे सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची. अनुचित प्रकाराच्या फोन कॉलबद्दल संजय राऊतांची प्रतिक्रिया. एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय? महायुतीच्या बैठकीत प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान. तर विधानसभेपर्यंत गोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन. महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न, पैसे देऊन बलात्कार सुरू. राज ठाकरे आक्रमक. तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल. राज ठाकरे यांचे जमिनीबाबत मराठी माणसाला आवाहन. सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं. 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलवून मार्ग काढावा, जरांगेंचं सरकारला आवाहन. 26 जानेवारीला मुंबई धडकणार, जरांगेंचा इशारा. तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, सदावर्तींची हायकोर्टात याचिका. माझ्याप्रमाणेच मांसाहार करणारे देशातले 77% लोक शेण खातात का? फडणवीसांच्या टीकेवर आव्हाडांचा पलटवार. बहुजन समाज शेण खातो असं तुम्हाला म्हणायचं असेल तर आश्चर्य, आव्हाडांचं वक्तव्य. मुंबईतील 4 विभागात 17 जानेवारीला पाणी टंचाई. ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार. नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. भाजपच्या राज्यातील मंत्र्यांची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बैठक घेणार. राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आजच दिल्लीला रवाना. राम मंदिरात 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात. अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती बसवणार. तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 22 जानेवारीला 12:20 रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा. मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभू रामाची पूजा होणार. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांची माहिती. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी केसीआर यांच्या मुलीला समन्स. के. कविता यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश.